दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत कामगार नेते तथा समाजसेवक कुमारदादा करजगी यांच्याशी. दादा, आपलं स्वागत. संवाद साधण्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. कुमारदादा करजगी हे आपली वयाची 77 वर्ष पूर्ण करून 78व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्तानं द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढील कार्य त्यांचं आजवर जे कार्य राहिलं तशाच पद्धतीचं समाजासाठी त्यांचं कार्य अविरत घडो अशी सदिच्छा देखील सुरुवातीला आपण व्यक्त करू. आणि कुमारदादांच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण इथं उल्लेख करायचा म्हटल्यानंतर कामगार नेते म्हटल्यानंतर एक कामगारांसाठीचं त्यांचं एक मोठं काम दिसून येतं. पण काही व्यक्तिमत्व समाज हितासाठीच झटत असतात. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून कुमारदादा करजगी यांच्याकडं पाहावं लागेल. जुनी मिल जेव्हा बंद पडली तेव्हा कामगारांची तर पैशाचीच काळजी होती की त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील का, इथपासून त्या अगदी त्यांना जमिनी देण्यापर्यंत, त्यांच्या हक्काचं घर देण्यापर्यंत कुमारदादा करजगी यांचं संघर्षातून हे सगळं पुढं आलेलं व्यक्तिमत्व आणि कामगारांना न्याय देण्याची भूमिका. आणि यावर न थांबता पुढे मग समाजासाठी शिक्षण संस्था असतील आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून समाजाला दिलासा देण्याचं कार्य कुमारदादा करजगी यांच्याकडनं झालेलं आहे. दादा, 77 वर्ष पूर्ण होतात, 78वं लागतं. जेव्हा आपण मागच वळून तुम्ही हे सगळं पाहता, काय उल्लेख तुम्हाला करावासं वाटतो? खरं सांगतो, मी एका जुलमी कामगारांच्या पोटी जन्म घेतलेला. मी कामगारांचा मुलगा. मी माझ्या वयाच्या 8-9 वर्षात होतो त्यामुळे मिल बंद पडली. 57 सालातून मिल बंद पडली. मी कामगारांच्या जुलमी चाळीमध्ये राहत होतो. 500 कुटुंब होते आणि काम नसल्यामुळे जे दयनीय अवस्था आहे, जे गरीब आहे, जे जीवन आहे ते मी जगलो आहे. त्यामुळे पण परमेश्वर कृपेनं माझ्या वडील आजोबा शेती होती, काम करत होतो. जेव्हा चाळीच्या वातावरणात जेव्हा मी मोठं होऊ लागलो, संगटी साथीदार, एक डॅशिंग म्हणून कुठलंही काम डॅशिंगमध्ये सवय लागलेली. मला 1978 साली आदरणीय शरद पवारांनी मला त्यांच्या पक्षात जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, माझा डॅशिंग म्हणून त्यांनी मला त्यांच्या पक्षात घेतलं आणि सेक्रेटरीचं मला पद दिलं. पण राजकारणात 82 माझं मन राजकारण काय लागत नव्हतं. राजकारणातल्या ते वेळ असतात आणि माझ्या जीवनाची जडणघडणी अध्यात्मिक घडलेली होती. अध्यात्म माझ्या माझ्या वडिलांना टच होतं. मी सामाजिक काम करण्यापेक्षा पाहिजे. माझं शिलाई मशीन दुकान लावलं, मी शिलाई मशीन काम करू लागलो होतं. पण चाळीत पे गेल्याची जी अडचण होती माहीत होती. फक्त चाळीत हमेशा घरात चाळीतले लोक पासून आपले मिळून कोर्टातून पैसे मिळतील, आपले पैसे मिळतील, पैसेवाले तुम्हाला कपडे घेऊ, तुम्ही हे गेली 20-25 वर्षात त्यांच्या ऐकत होतं. सर कामगारातून आपले कोर्टात पैसे मिळतील. सहज 88 मी माझ्या दुकानामध्ये पेपर बसलो होतो. पण मला कोर्टाची जाहिरात वाचली मी, हायकोर्टाची, की जुनी मिलच्या जागेचा जाहीर लिलाव 6 लॉटमधून. अरे मी वाचले, म्हणलं आता साईडला मी ऐकत होतो पैसे होते. मग मी बॉम्बेला गेलो हायकोर्ट रिसिव्हमध्ये आणि चौकशी केली की आमच्या जागा विक्री करायला साहेब, आमचे पैसे कामे केव्हा मिळतील. तर आज सोलापूरकडे मी सांगतो तुम्हाला, आज 63 सालापासून ही बंद झाली मिल. सोलापूरच्या जनतेला कुठलीही कल्पना आहे सोलापूर म्हणजे काय, जुनी मिल म्हणजे काय, मी संघर्ष म्हणजे काही कल्पना नाही. आज जेव्हा तुम्ही माझ्या व्हॉट्सअपचा घेऊ लागत मी तुम्हाला सांगतो. तर त्या टायमाला केव्हा पैसे मिळतील मी विचारायला 88 साली गेलो. जूनमध्ये पेपर होती. जूनच्या 28 तारखेला पेपर जाहीर होती. 29 तारखे मी बॉम्बेत गेलो. तर कोर्ट रिसिव्हरने जे गोष्ट सांगितली मला धक्कादायक. तर त्याने सांगितले की कुठले कामगार म्हटले मी जुळचे नाही. 63 साली बँकेने क्लेम दाखल केला, स्टेट गव्हर्नमेंटने क्लेम दाखल केला, सेंट्रल गव्हर्नमेंटने क्लेम दाखल केला आणि काय दोन पण कामगारांचा क्लेम कोणी दाखल केला नाही. त्यामुळं जुनीच्या जागा विकून कामगारांना एक पैसाही मिळणार नाही. हे जेव्हा समजलं तो आम्हाला धक्का बसला. म्हणजे आमचे लोक फक्त कोर्टातून पैसे मिळतील खोटे आश्वासन होते आणि सोलापूरला कामगार व राजकीय पुढाऱ्याने आमच्या कामगारांना फसवलं होतं. मग मी म्हटलं कामगार जायचं. मग मी 9 ऑगस्ट कामगारांनी मी संघटित केलं. चाळीत राहत होतो. सोलापूरच्या आजूबाजूला जुनी मिल म्हणजे एक फार मोठी अशा खड्यातली मोठी मिल. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मी जुनी मिल बेकार कामगार संघटना स्थापना केली आणि रस्त्यावर लढाई चालत नव्हती. 25 वर्ष कार्यावर गेला होता.
मी हायकोर्टामध्ये गेलो तर म्हणजे एवढे 25 वर्षांचा काम क्लेम दाखल करता टाईम लागेल. तर मी एका वकिला मला सांगितलं, तुमच्यावर जर हिंमत असेल, आता कायद्याने काम होणार नाही, पण हायकोर्टाचे चीफ जस्टिस फार चांगले आहेत, तुम्ही त्यांच्या कॅबिन बसून जर तुम्ही जर विनंती केली तुमचं काम, तर मी बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस चंद्रशेखर धर्मेश्वर यांच्या कॅबिन बसलो 2 वाजता आणि त्यांचे पाय धरले, साहेब आमच्या 10,000 कामं अन्याय झाल्या. तर हे सर्व गोष्टी ऐकल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस चंद्रशेखर धर्मेश्वर साहेब व बॉम्बे हायकोर्ट बार काउन्सिलचे जनरल सेक्रेटरी M.A. वैद्य यांनी एवढे काय मोठे सहकार्य केलं की फील अर्जा कमिटीनं 9 आम्हाला तमिळ कामगार, मी कामगारचे बसलो, आम्ही 9,000 कामगारांची याद्यासह बोलवलं, नोंदी करून घेतल्या आणि 25 वर्षांचे कामगार क्लेम दाखल केले. क्लेम दाखल केल्यानंतर कोर्टात आशा त्याच्यामुळे की जुनी मिलच्या जागेवर कामगार पैसे मिळतील. पण खरं सांगतो सोलापूर को, ही जुनी मिलची त्यावेळेला कमी 70-80 कोटीची जागा, कामगारचे आमचे 4 कोटी होते, स्टेट गव्हर्नमेंटचे असं म्हणजे 5-6 कोटी होते, कमीत कमी 8-10 कोटीला जागा जायला गेली तरी कामगार पैसे मिळणार होते. पण 1988 साली मिल मालक हे सर्व लोक मिळून कामगारांना पैसा मिळणे याच्या पाठीवरचं महत्त्वाचं आज सांगतो. महत्त्वाचं कारण म्हणजे काय, 63 साली कामगारांनी मालकाचा गोंधळ झाला, गोंधळामध्ये मालकाने कामगार कपात चालू केली, तर कामगारांनी मालकाचा पुतळा जाळला, त्यावर मालकाने बिल बंद केली. पण कामगारांना पैसा मिळून मालकाने प्रयत्न केले सर्व त्यांची होती. आणि ही जुनी मिलची जागा सोलापुरातील काही राजकीय बिल्डरमधील संगनमताने फक्त 2 कोटी घेऊ लागली होती आणि ते गेली तर कामगारांना कधीच पैसा मिळणार नाही याची खात्री पडली नाही. मी सोलापुरातील तर एक असे सत्पुरुष, एक समकाम करणारे डॉक्टर बळशंकर, ॲडव्होकेट केळकर, सोलापूरचे परेश तुळपुळे, संचारचे समरंगांना वैद्य, कृषी संपादक विहार कुलकर्णी, गडसाशी, या अनेक लोक माझ्या पाठी खंबीर उभं राहिले. पण जुनी मिलच्या जागा ही बिल्डर हातात न जाता गरीब सामान्य लोकांना मिळावे म्हणून मी गेली 35 वर्ष संघर्ष केला. माझ्या संघर्षातून निस्वार्थी प्रामाणिक का म्हणतो मी जेव्हा हे काम हातात घेतलं आणि हे सर्व प्रतिष्ठ मंडळी माझ्या पाठीवर खंबीर उभा राहिली, त्या टायमाला मला मिलचा मालक मोरारका यांनी सोलापूरले बिल्डर बाबूभाऊ मेहता हे माझ्याकडे आले. मी मालकाने तुम्हाला बोलवलं आहे. मी मालकाच्या घराला गेलो, मला गप बसण्यासाठी 88 साली गप माझ्या मालकाने 2 कोटी रुपये आणि 10 एकर जमीन, मी फक्त गप बसायचं, कामगार काम करायचं नाही. नाही म्हटलं, मी माझ्या कामगारपुढे जन्मलो, मी जाताना काही घेऊन जाणार नाही याची माझ्या आजोबापासून शकून असल्यामुळे मी त्या 2 कोटी 10 एकर ठोकर मारली, कामगारांचं क्लेम दाखल केले, शहरातली जागा 30 रुपये ज्या किंमत त्या प्रयत्न केले. पण मला खरं सांगतो, या सोलापूरचं एकेकाळी सोलापूर 1930 साली बॉम्बे प्रांत होतं. बॉम्बे प्रांत म्हणजे संपूर्ण गुजरात, संपूर्ण महाराष्ट्र, आंध्राचा 25% भाग, कर्नाटकचा 25% भाग, यामध्ये 1 नंबर उद्योग शहर होतं बॉम्बे आणि 2 नंबर सोलापूर होतं. पण या सोलापुराची अधोगती इथल्या सर्व राजकीय मंडळी अधोगती करून टाकली. या सोलापुरावर कोण नव्हतं. आणि आजही भारतातली छोटी गावं मोठी झाली. सोलापूर मी काम करत गेलो, मला समाधान कोणचं आहे, मी जाताना काय घेऊन, मी जाताना घेऊन जाणार, मी निस्वार्थी प्रामाणिक काम केलेलं आहे आणि लोकांचे आशीर्वाद मला सांगत येणार आहेत. आज तुम्हाला सांगतो, मी 4थी शिकलो, मिल बंद पडली, 9थं शिक्षण झालं नाही आणि माझा एकुलत्या एका मुलाचं 2005 साली अपघाती निधन झालं. मी पैसे होतो, त्या देवाला म्हणलं तुझ्याशी संघर्ष सुरू, ज्ञान तू माझ्या एका मुलाला घेऊन गेला तर मी माझी अनेक मुलं तयार करतो, ह्या जिद्दीने कामाला लागलो. काय करावं लागेल, तर मी शिक्षण संस्था एक ग्रुप आला, माझी हिप्पत जागा घेतली होती. मी माझ्या आज त्याची किंमत 15-20 कोटी आहे. त्या टायमाला मी थोडी किंमत घेतली होती. मी जागा त्यांना बक्षीस देऊन टाकली होती. आज 15 ते 20 कोटी जागा मी बक्षीस दिली. तिथं नागेश करी नावानं इंजिनिअरिंग कॉलेज चालू झालं. पुन्हा काय म्हणले, सोलापुरातील मुलं जगाची स्पर्धा करावीत ही जिद्द होती. मग त्या मी इंजिनिअरिंग कॉलेजचा गव्हर्नमेंट बॉडीचे चेअरमन झालो. एक चमत्कार बघा, सोलापूरहून हे 34 शेकला माणूस इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन होतो. पण त्यात असं मोठमोठे PhD झालेले लोक असतात. त्याला म्हटलं की माझ्या सोलापुरातील मुलांनी जगाची स्पर्धा करायला पाहिजे, असे मला मुलं घडवायचे आहेत. तर दादा म्हणले असं कॉलेजमधून होत नाहीत, तर त्या मुलाचा ग्रोथ नर्सरी पहिलीपासून व्हायला पाहिजे म्हटले, ते त्याशिवाय करता येत नाही. पण मी काय केलं, ही शाळा उभा केली, नागेश करी नावानं शाळा उभा केली
आज शाळेमध्ये 2000 मुलं आहेत. मी एक नाल पैसाही कुठल्या कोणी डोनेशन घेत नाही. शाळेत येणारा प्रत्येक मुलगा माझा समजतो आणि मी माझ्या प्रामाणिकपणे हे काम करत चाललो. एकंदरीत आपण पाहिलं म्हणजे कुमारदादा करजगी 78 वर्षात जेव्हा पदार्पण करतात तेव्हा हे जे मागचा सगळा तो कार्यकाल आहे आत्तापर्यंतचा, तर सगळ्यात समाजासाठी महत्त्वाचं म्हणजे कामगारांना न्याय देण्याची सर्वात मोठी भूमिका त्यामध्ये दिसते आणि त्यानंतर मग शैक्षणिक संस्थांसाठीचं कार्य यामधून दिसून येतं. निस्वार्थीपणे समाजाची सेवा असा एक उदात्त येतो आणि त्याचं जे समाधान आहे ते आपल्याला दिसून येतं. पण दादा आणखीन एक आहे की जेव्हा सगळा जुनी मिलचा सगळा तो संघर्ष समोर होता, मग तुम्हाला त्याचं नेतृत्व करावं एक असं का वाटलं किंवा तो लढा तुम्ही द्यावा असं का वाटलं शेवटी? कारण तुम्ही म्हटलं की घरी सगळं तसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत्या, बरोबर, पण आपण कामगारांच्या लढ्यात उतरावं, कामगारांना न्याय द्यावं ही भावना तुमच्या मनामध्ये कशी काय जागृत झाली? म्हणजे काय पाहिलं आणि त्यातनं तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपण यात लक्ष घातलं पाहिजे? सोलापूर शहर हे म्हणजे कामगारांचं शहर. या शहरात आणि सोलापुरातील ह्या सर्व मिल बंद पडल्यामुळं लोकांची आतुरता चालू झाली. मी ह्या कामाचा घेतलं, आपण या कामगारासाठी झटायचं. हे काम करताना केल्यानंतर राजकीय व्यवस्था शरद पवारचे संबंध आले होते, कामगार झटवत हे काम करता करता. याचबरोबर लक्ष्मी विष्णू बंद पडली. लक्ष्मी बंद पडल्यानंतर तिनं त्या लोकांचा लढा हातात घेतला आणि आज सांगतो या लक्ष्मी कामगारांसाठी लढा दिला, संघर्ष करीत त्यांचे पैसे म्हणून दिले. एवढंच नाही तर अनेक लोकांनी अडचणी आणल्यानंतर मला आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष्मी विष्णूचा 200 मालक होतो मी, माधुर आपटे, त्यांची मुलगी जानी आपटे, मुलगा वामन आपटे, शरद मी बसलो. कुमार माधवरावने आपल्याला फार मदत केलेली आहे, त्यांना सोलापूर जे काय मदत ती मदत कर. मी साहेब म्हटलं कामगाराचे भलं ते सर्व गुण कर. तर 2 वर्ष लक्ष्मीचा मी मालक होतो. मी मला पण 4722 लोकांना मी त्यांच्या पेन्शन मिळण्यासाठी सह्या करून त्या लोकांना पेन्शन चालू केलं आणि त्यांना मीच्या नंतर 22.5 कोटी रुपये त्या लक्ष्मीने वाटप लावले. सांगत तात्पर्य काय, माझ्या जीवनामध्ये माझा DNA म्हणतो ना, हे कामगारांच्या पुढे जन्म घेतल्यामुळं कामगारांचे हाल आपले मी पाहिलेले आहेत. त्यामुळे गरीब माणसं काम करावं ही माझ्या यात आहे. आणि आज सांगतो मला आज आनंद काय वाटतं, मी शाळा काढल्या आता माझ्या शाळेत श्रीमंत मुलं चाललेले आहेत, पण गरिबांच्या शेतकऱ्याच्या गरिबाच्या मुलांनाही चांगलं शिक्षण द्यावं म्हणजे मी कंदागावला काय केली, शाळा काढली. आणि ज्या माझ्या शाळेने 50,000 रुपये 40,000 फी घेतली होती, फक्त बाजारामध्ये गरिबाच्या चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मी ग्रामीण भागात शिक्षण संस्था काढली. दादा समाधान कशा पद्धतीचं आज म्हणजे आज सगळं काही जो संघर्ष तुम्ही जुनी मिलसाठी केला तो यशस्वी झाला, कामगारांना न्याय मिळाला, त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले, जागा मिळाले, त्यानंतर तुम्ही आज शैक्षणिक संस्था चालवताय किंवा आपण हे इंजिनिअरिंग कॉलेजसारखं मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. या सगळ्या कार्याचं एक शेवटी माणसाला समाधान असतं आपल्याला स्वतःला. आज तुमच्या मनात ते कशा पद्धतीचं? आता मला समाधान आहे. हे करता करता सोलापुरातील 778 लोकांनी 88 साली पैसे गुंतवले होते. त्यापैकी 562 लोकांना मी त्यांचा जागा घेऊन ते घरं बांधलेले आहेत. अजून 200-225 लोक राहिलेले आहेत. कॉर्पोरेशनच्या चुकीच्या धोरणामुळं काही राजकीय व अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टी अडचणी निर्माण केल्यामुळं या लोकांचं काय राहिलेलं आहे. काही लोकांना जागा देऊनसुद्धा जाणीवपूर्वक ते त्यांच्या जागामध्ये अडचण. मी आज तुमच्या या माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझी मुलाखत घेतली. एक समाधान सांगतो कशाचं, मी आज या माझ्यापेक्षा ज्या 265 लोकांचं त्यांना जागा त्यांना राहिलेले आहेत त्या लोकांना ज्या किमतीमध्ये कोर्टातून मला जागा मिळाली आहे त्याच किमतीत मी आज ही सिद्धरामय्याच्या शपथपूर्वी त्यांना देण्यास तयार आहेत. कारण का त्यांनी त्यांची जागा घ्याव्यात हे माझं आता जीवनात शेवटचं समाधान अंत आहे. का तर सोलापूरला डॉक्टर वसंतकर, तुळपुळेकर या प्रतिष्ठित मंडळी जेव्हा पैसे जप्त झाले तेव्हा त्या लोकांनी मी वचन दिलं होतं, साहेब म्हटलं एक तरी या लोकांची जागा मी कोर्टाला मिळवून देईन नाही त्यांचे पैसे परत देईन. त्या लोकांना वचन दिलं पूर्ण करण्यासाठी मी या लोकांना माझं स्वप्न आता राहिलेले 205 लोकांना जागा द्यावी आणि बाकी माझ्याकडे 25-31 फूट जागा शिल्लक राहिलेली आहे. आणि हा सांगतो ती जागा मला ज्या कामगारांनी माझ्यासाठी जुनी मिलच्या गेटसमोर सत्याग्रह केला त्या कामगारांना ती जागा मोफत द्यायची आहे. जाता जाता या गरिबांचे घरसुद्धा जुनीच्या जागे झालेत. का मी येताना काही आणलो नव्हतो आणि हा सांगतो जाताना स्वतः 1 इंच जमीन मी घेऊन जाणार नाही. परमेश्वराने मला अशी शक्ती द्यावी आणि अशी विचारबुद्धी द्यावी, सिद्धरामय्याचा आशीर्वाद राहावा. माझ्या राहिलेली संपत्ती हे गोरगरिबासाठी चांगलं कसं का
तर माझ्या कामामध्ये गरीब कामगारांनी 10 वर्ष सत्याग्रह केलेला आहे आणि त्यांना मी वचन दिलं होतं की जर जागेचं काम झालं तर मी तुम्हाला जागा तुमच्या घरांचा जागा फोकळ देईन. आता एवढंच आहे, ज्यांनी पैसे भरले 200 लोक राहिलेत त्यांची जागा त्यांना प्लॉट त्यांना मिळावेत आणि ज्या लोकांनी सत्ता बसला त्यांना जागा मोफत द्यावी. कारण का ही जागा देण्यामध्ये महापालिकेच्या वतीने काय अडचणी निर्माण केलेल्या आहेत, जाणीवपूर्वक त्यांच्या जागेचे आरक्षण उठवलं नाही आणि या लोकांच्या बुद्धिभेद काय स्वार्थी मंडळी केलेलं आहे, त्यामुळे हे लोक सुद्धा अडचणी देत. आज तुमच्या आज माझं जुनवेच्या आज आहे पैसे भरणाऱ्या बांधवानो, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, बोलणारे लय बोलतात, सांगतात, पण आज तुमच्यामध्ये सांगतो, तुम्ही जेवढे लोक असतात फक्त तुम्ही यायचं. मी सोलापूरला सर्व पत्रकारांना एकत्र बोलवीन. आज जे तुमच्यासमोर सांगतोय, ज्या किमतीत जागा आलेले त्याच किमतीत मी तुम्हाला जागा देणार का, मी तुमच्याकडे देत नाही. ज्या प्रतिष्ठित लोकांमुळे तुम्ही जागेमध्ये पैसे गुंतवलेत त्या लोकांना दिलं वचन मला पूर्ण करायचं आहे. जाता म्हणतात ना, वचन पूर्ण करावं. तर ह्या प्रतिष्ठित लोक जर दिले नसते तर तुम्ही लोक माझ्याकडून कोण पैसे दिले नव्हते, तर मला त्यांचं वचन दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. आणि माझ्या जीवनातला माझ्या जे वय आहे, आता माझं अष्टासवन देवाने मला चांगलं दिलं, माझी खरी संपत्ती कोणची आहे, अजून मी कोण ऐकून स्ट्रॉंग राहतो का. शरीर संपत्ती ही जीवनातली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ते परमेश्वर कृपेनं मला मिळते तुमच्या आशीर्वादानं. नाही, नक्कीच दादा. म्हणजे एक आपल्याला दिसून येतं की जो काही नेहमी त्यांनी जी काही भूमिका ठेवली कामगारांना न्याय देण्याची किंवा समाजहिताची कामं हाती घेण्याची, तर याचबरोबर त्यांनी आत्ता एक मानस कुमारदादाने व्यक्त केला की जी काही घरासाठीची जी काही 200-250 लोक आता शिल्लक आहेत, तर जेव्हा ते सगळं ते ताबा घेतील तर तेव्हा मला अगदी मनापासून समाधान या सगळ्या गोष्टीचं वाटेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मानस कुमारदादाने व्यक्त केला. दादा, सगळं काही सुरळीत झालं, तुमचे जे प्रामाणिक प्रयत्न होते त्याला यश येत गेलं, पण कठीण काळ देखील तुमच्यासमोर उभारला आणि त्याच्यातनं देखील ते तावून सुलाखून तुम्ही बाहेर निघाला असं म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये प्रेरणा तुमची कुठली होती, तुमच्या मनाचा एक ठाम विश्वास कुठला होता की तुम्ही त्या कठीण काळातनंही बाहेर पडला, आणि अशा वेळेला तुम्हाला साथ देणारे कोण होते? मी सांगू का, माझ्या आजोबा, मी लहान असताना माझ्या आजोबा मी घरात तिथे जेवण नसणार, मोठे बेकार होते. मी माझा सोलापूर आजोबा माझी शेती आजोबाची, मी आजीकडे जाणार, जेवण मिळते आणि असं माझ्या आजोबा मला रात्री झोपताना कुशीमध्ये झोपणार. ते कुशी झोपताना त्यांच्या तोंडात तुकारामाचा अभंग राहणार कायम. ते ऐकून मला पाठ झालं. मी माझ्या आजोबाला म्हणलं, असं मी जर पाठ केलं तर माझ्या आजोबाला काय म्हणलं माहिती का, ते तू पाठ केलास ते शब्द नीट ऐकून घे आणि त्याच्यावर तू चाल, पांढरून तुझ्या पाठीवर राहील. मग मी काय केलं, तो अभंग पाठ झालेला तो आत्मसात केला, आचरणात आणला, आत्मसात केला, त्या आचरण चालतो. पण आज परमेश्वर पांडुरंग माझ्याजवळ ती पांडुरंग ठेवलेली पांडुरंगमूर्ती उपाय होतो. तो अभंग असा आहे, जन्मतेचं मुळं पाहेनं शोधूनही दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी, नरदेह येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, त्याचा गुण जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरकेचं केवळ, रजतो सबळ माया जाळ, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरनिसी, हर सदा परमार्थ करावा, पाय न ठेवा आडमार्गी कोणी, जनते जातील त्यातून काढील, तोचित ज्ञानी खरा, तारी दुजी आसी, वेळ तशी क्षण जावे, आपण तरेल नव्हे ते नवल, कोळ उद्धरली इतरांची जो. हा तुकारामाच्या अभंगातील तो कडा पाठ करून आपण लोकांच्या कल्याणासाठी जे हे आत्मसात केलं मी काम करतो. नक्की. म्हणजे दादा, खरोखर. आणि शेवटी एक आपल्याला यातून दिसून येतं की तुमचा हेतू जर प्रामाणिक असेल तर कितीही विपरीत परिस्थिती आली, प्रतिकूल परिस्थिती आली, तरी देखील तुमच्या हातून एक चांगलं कार्य घडतं, त्याच्यामध्ये कोणीही आडवं येऊ शकत नाही आणि एक चांगला उद्देश सफल होतो. हे एकंदरीत कुमारदादा करजगी यांचं जर एकंदरीत कार्य पाहिलं तर आपल्याला दिसून येतं. तर प्रश्न असा आहे की या पुढच्या काळामध्ये मानस कशा पद्धतीचा आहे? म्हणजे आता आपण पाहिलं, कामगार झाले, शिक्षण क्षेत्र झाले, ह्या दोन्ही गोष्टी झाल्या, आता आणखीन कुठला एक नवीन मानस तुमच्या डोळ्यासमोर येतो का की नाही आपण या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे? कारण आता आपण बघतो वैद्यकीय क्षेत्र जे आहे तर ते सुद्धा अतिशय नाही. काय झालं सांगतो, आज तुम्ही मला घेऊन आलं, आज तारीख 2, मी 5 तारखेला डिक्लेअर करणार होतो, पण आज तुम्ही मला सांगतो की मी काय केलं. माझे सगळं शैक्षणिक क्षेत्रात मी एक संस्था आहे, एक स्वप्न झालं. आता इंजिनिअरिंग कॉलेज झालं, माझे शिक्षण CBSE स्कूल झालं,
मी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी संगत माझ्या नॉलेज पार्टनरशिप केली. हो. एक मोठं हॉस्पिटल उघडलं सोलापुरामध्ये. माझी 2 एकर जागा त्याला बक्षीस दिली. सोलापुरामध्ये मेडिकल, माझ्या मुलाच्या नावाने मेडिकल काढावं हे माझं स्वप्न होतं आणि ते मी गेल्या आठवड्यामध्ये ॲग्रीमेंट केलं. माझ्या स्वतःची 5 एकर जमीन मी त्यांना दिली आणि सोलापुरामध्ये नागेश करजगी मेडिकल कॉलेजच्या मेडिकल होतं ते स्वप्न त्याच्या पाठीमागे लागलं. ते काम होणार आहे. निश्चित फार मोठी गोष्ट आपण ज्याला म्हणावी की कुमारदादांच्या मुलाच्या नावाने आज सोलापुरात मेडिकल कॉलेज साकारत आहे. एकीकडे आपलं सोलापूर मेडिकल हब होत असताना मेडिकल कॉलेज सोलापुरात होणं, खाजगी मेडिकल कॉलेज सोलापुरात होणं ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि या क्षेत्रासाठीचं योगदानसुद्धा एक भरीव योगदान राहणार आहे. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीनं जो आपण मैलाचा दगड म्हणू तर तो हा ठरणार आहे की हे कॉलेज इथं निर्माण झाल्यानंतर अगदी आपण म्हणतोय सध्या आमची सगळी तरुण मुलं बाहेर जात आहेत, पण या मेडिकल कॉलेजसाठी बाहेरनं मुलं इथं येतील शिक्षणाला. तर ही एक सुवर्ण संधी शिक्षण क्षेत्रासाठी ही असणार आहे. हे जे योगदान आहे तर ते भरीव असं योगदान आहे. शेवटी सातत्यानं समाजहिताचा जर विचार केला तर माणूस काय करू शकत नाही याचं उदाहरण म्हणून कुमारदादा करजगे यांच्याकडं पाहायला हवं. एखादी गोष्ट होणारच नाही, अवघड आहे किंवा माझ्यासमोर एवढी आव्हानं आहेत ते शक्य नाही असं म्हटल्याने कुठलीच गोष्ट होणार नाही. पण आत्ता कुमारदादांनी सांगितलं की तुकारामांचा अभंग जो आहे तर त्यानुसार तो आत्मसात करून आचरणात आणून आपण समाजहितासाठी सातत्याने झटत राहिलो आणि त्याचं यश आपल्याला मिळालेलं आहे आणि लोकांसाठी काही करता आलं याचं एक आत्मिक समाधान त्यांनी व्यक्त केले. 77 वर्ष पूर्ण करून 78 वर्षात पदार्पण करत असताना देखील एक मेडिकल कॉलेजसारखा एक मानस ही फार मोठी उपलब्धी सोलापूरच्या दृष्टीने म्हणावी लागेल. दादांना पुढील आयुष्यासाठी द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मनपूर्वक अशी शुभेच्छा. असंच कार्य आपलं सतत घडत राहो हीच सदिच्छा.